शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन बच्चू कडू यांनी सुरू केलेला सगळ्यांनी खाली मोर्चा जो आहे आणि समोरून कुठूनतरी एक रस्ता सीमेवर म्हणजे जामठा भागामध्ये इथे येऊन पोहोचलेला आहे। सुमारे 12 तासांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। बच्चू कडू जे आहेत आपल्या कार्यकर्त्यांसह या नागपूर हैदराबाद महामार्गावर थांबलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। शेतकऱ्यांच्या या सगळ्या संदर्भात काय म्हणणार मला सांगा, कर्जमाफीची ही योग्य वेळ आहे का? तुम्ही आंदोलन करताय, सरकार तुमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, दखल नाही घेत आहे। कर्जमाफीची योग्य वेळ आज बेहाल करत आहे शेतकऱ्यांना आणि वेळेवेळेवर जे काही आज नाही का हॉटेल सुद्धा बंद केलेलं आहे, पाण्याचा सुद्धा बंद केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कसं आहे हे क्रांती तोडायची हे प्रयत्न बीजेपी सरकार करत आहे। आज रात्रभरापासून येतं येऊन एकही मंत्री येतं येऊन बघितलं नाही। शेतकऱ्याचं फक्त मतदान घ्यायच्या वक्ती ते 10 वेळा येतोय, पब्लिक जमा करते, गाड्याही ना पब्लिक आणते आणि आज का बरं नाही आले? शेतकऱ्याचं मतदान घ्यायच्या वक्ती येते। आज शेतकरी कितीतरी आज आत्महत्येच्या आहे, पाणी नाही आहे, त्याला माल नाही विकू शकत आहे। 500 रुपये सोयाबीन या भावाने हिंगण घाटला आमच्या पिकलेला आहे, तरी अजूनही अगोही कोणी मंत्री येतं आलेला नाही आहे। तुम्ही आमदार आहात, त्या गोष्टी करण्यासाठी आमदार आहात, एका शेतकऱ्याच्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी कर्जमाफी व्हाव एवढीच आमची इच्छा आहे। काहीच काम नाही, धंदा नाही, भाऊ एखादी ऍक्शन शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतली योग्य तो भाव मिळाला पाहिजे कापसाला आणि सोयाबीनला, आणि शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते कर्जातून मुक्त झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे। काय तुमची मागणी आहे? तुम्हाला वाटतं सरकार तुमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल? मागण्यांवर सरकारनं विचार करावाच लागेल, कारण शेतकरी एकदा पेटला का पेटल्यानंतर विजत नाही ही सरकारला जाण आहे आणि शेतकरी एकदा पेटला म्हणजे तो शेतकरी कर्जमाफी घेऊनच जाणार आहे। इथून बच्चू भाऊंचा आदेश येईपर्यंत आणि सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतकरी इथून हलणारच नाही आणि हलणार म्हणजे मरण आलं तरी चालेल, पण नागपुराच्या बाहेर एकही शेतकरी निघणार नाही। या सरकारनं शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा त्वरित बंद करावी, शेतकऱ्याचा अंत आता पाहू नये, कारण दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे पैसे देणार होते, ते पैसे आतापर्यंत एकही शेतकऱ्याला मिळालेले नाही। सरकार फक्त फसव्या घोषणा करतंय, इतके 1000 कोटी दिले तितके 1000 कोटी दिले, 1 रुपयाही शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळालेली नाही। आणि सरकारला आता शेवटचा अल्टिमेटम बच्चू भाऊने दिलाय, त्यापेक्षा आम्ही शेतकरी म्हणून सरकारला अल्टिमेटम देतोय की आम्हाला ज्या योजना नको त्या योजना तुम्ही आमच्या माथी मारताय, परंतु आमच्या शेतीमालाला जो भाव मिळायला पाहिजे तो शेतीमालाचा भाव मिळू देत नाही। आता मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, तुमचे पिकं हातातून गेल्या, आता तरी सरकारनं कर्जमाफी करायला पाहिजे। नक्कीच मागच्या ज्या 2 महिन्याच्या काळामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातला पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल, आज खरे तर ही वेळ कर्जमाफीची आहे, परंतु सरकार हे वेळ मारून देऊन येणाऱ्या निवडणुका पुढे ठेवून त्या निवडणुकीच्या पुढे घोषणा करायच्या तयारीमध्ये आहे, परंतु हे राजकारण करायची वेळ नाही। ही आता खरंच शेतकऱ्याला गरज आहे, शेतकरी मरणाच्या दारामध्ये आहे। सरकारने जे पॅकेज घोषित केलं आहे त्या पॅकेजचे पैसे तुम्हाला मिळालेले आहे का? आतापर्यंत अजिबात आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाले नाही, नुसतं घोषित केलं आणि शेतकऱ्यांना फसवलं या सरकारने। या सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्याला जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यात काही मिळालं, 1800 रुपये पॅकेजचे, हेक्टरी 1800 रुपये देण्यात आलेले आहे, तरी सरकारनं काही याच्यात आमची फसवणूक केलेली आहे। याच्यामुळे आता आम्ही याच्या पर्याय नाही आमच्या। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना देखील शेतकऱ्यांना सरकारने मदत केलेली नाहीये, त्यामुळे सरकारकडून जे आहे ते शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे। त्यामुळे बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये तोपर्यंत कायम राहू जोपर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, त्यासाठी इथे जीव गेला तरी चालेल, पण कर्जमाफी घेतल्याशिवाय परत न जाण्याची भूमिका जी आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं। कालपासून सुरू झालेलं हे आंदोलन आणखी किती वेळ चालेल आणि सरकार या बच्चू कडूंच्या मागण्यांच्या बाबतीत भूमिका घेतात का? सरकारचा प्रतिनिधी बच्चू कडूंना भेटायला येतो का? हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिलेला आहे। 12 वाजताच्या अल्टिमेटम नंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे आता सरकारची या सगळ्या बाबतीत काय भूमिका असेल हे या आंदोलनाचं पुढचं भवितव्य ठरवणार असणार आहे। जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह